नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे पनवेल येथील। या ठिकाणी पुष्पा परशुराम काजाले व तिचा पती परशुराम काजाले हे पती पत्नी राहत होते। त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा होता, त्याचे नाव शिवांश होते। हा परिवार साधा आणि शांत कुटुंब होतं। लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र पुष्पा हिला बाहेरची हवा लागली। तिचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध सुरू होते। लपून छपून ती आपल्या प्रियकराला भेटायची। मुलगा शाळेत आणि पती कामावर, ती घरी एकटी असायची। त्यावेळी त्यांचा वासनेचा खेळ चालायचा। मात्र अनैतिक संबंध कधीही लपून राहत नाही। एक दिवस उघडकीस येतेच आणि त्याचा भयंकर परिणाम होतो। सगळं काही नीट सुरू असताना एक दिवस शिवांश शाळेतून घरी आला आणि त्याने आपल्या आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आणि त्याला धक्काच बसला। तो केवळ 10 वर्षाचा होता। आपली आई असं करू शकेल याची कल्पना देखील त्याने कधी केली नव्हती। त्यावेळी त्याने आईचा हा सर्व प्रकार वडिलांना सांगण्याचा निर्णय घेतला, कारण त्याची आईच सर्व काही होती। ती असं काही करू शकते यावर त्याला विश्वास बसत नव्हता। मात्र पुष्पा घाबरली। मुलाने आपल्याला पाहिलं आहे, आता आपलं गुपित उघडं होणार आहे। जर पतीला हे सर्व काही समजलं तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल। आजपर्यंत सुरळीत चालू असलेला संसार आणि अनैतिक संबंध सर्व काही संपेल, परिवार संपेल या भीतीने ती धास्तावली। ती एवढी घाबरली होती की तिला दुसरा काही मार्ग दिसत नव्हता। तिला काय करावे काहीच कळेनासे झाले होते। तिच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले। त्यानंतर तिने अतिशय धक्कादायक निर्णय घेतला, तो म्हणजे आपल्या पोटच्या मुलाला संपवायचं। तारीख होती 15 ऑगस्ट 2024ची। शिवांशला शाळेत जायचे नव्हते। त्याने जे आदल्या दिवशी आईचे परपुरुषाशी वाईट कृत्य पाहिले होते ते त्याला वडिलांना सांगायचे होते। तो एक काळा दिवस उजाडला होता। पुष्पाने त्याला मुद्दामहून सकाळी लवकर शाळेत पाठवले। पती देखील कामावर गेला होता। शिवांश शाळेतून 11 वाजता घरी आला होता। त्याच्या हातात चॉकलेट होते, जे तो वडिलांना देण्यासाठी घेऊन आला होता। जेव्हा तो शाळेतून घरी येत होता तेव्हा पुष्पाने त्याला एक शेतजमिनीच्या विहिरीपाशी अडवले। आजूबाजूला कोणीही नव्हते। इथे काही घडले तर कुणाला काहीच कळणार नाही, कारण ती जागा शांत होती। तिने ही जागा निवडली आणि 10 वर्षाच्या निरागस मुलाला त्या विहिरीजवळ नेले। ही आपली आई आहे, ती आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा पोचवू शकणार नाही। आई आपल्यासोबत असे काही करू शकेल असा स्वप्नातही विचार शिवांशने केला नसेल। विहिरीतील पाणी दाखवण्यासाठी तिने त्याला रस्त्यातच अडवले असेल असे त्याला वाटलं होतं। मात्र त्या ठिकाणी संधी मिळताच अचानक आईने पोटच्या मुलाला जोरात विहिरीत ढकलले। शिवांश खोल विहिरीत पाण्यात पडला आणि पाण्यात पडल्याबरोबर आई वाचव, आई वाचव असे त्याने मदतीसाठी आवाज दिला। पण त्याची निर्दयी आई त्याच्याकडे पाहिलं आणि तेथून निघून गेली। तो शेवटच्या क्षणीही बुडताना आईला आवाज देत होता, मात्र ही निर्दयी आई तेथून निघून गेली। शेवटी शिवांशने श्वास सोडला। सुरुवातीला या घटनेची नोंद अपघात म्हणून झाली। शिवांश विहिरीत पडून मरण पावल्याचे समजले। ही गोष्ट सर्वांना खरी वाटली। गावातील नागरिकांना वाटले मुलगा खेळताना तोल जाऊन विहिरीत पडला असेल। सर्वांना वाटले होते आणि यावर सर्वांचा विश्वासही बसला होता। पण पोलीस निरीक्षक शंकर डेगे यांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि 3 महिन्याच्या तपासानंतर अखेर सगळं सत्य बाहेर आणलेच। पुष्पाने आपल्या पोटच्या मुलाचा खून अनैतिक संबंध उघड येऊ नये म्हणून केला होता। या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। एका आईने आपल्या मुलाचा खून केला यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता। शिवांशच्या वडिलांना या घटनेने धक्का बसला। पोलिसांनी पुष्पाला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तिने आपला गुन्हा कबूल केला आणि तिला बेड्या ठोकल्या। पुढे तिला न्यायालयात हजर केलं आणि तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। आईच्या नात्याला काळिमा फासणारी ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। केवळ वासनेच्या आहारी जाऊन पोटच्या मुलाला संपवताना तिचे हात जराही थरथरले नाही का, असा प्रश्न पडतो। आई आपल्या मुलासाठी एवढी निर्दयी होऊ शकते याची आपण कल्पना देखील केली नसेल। आई आणि मुलाचे नाते जगातल्या सर्वात पवित्र नात्यापैकी एक नातं असतं। आई आपल्या मुलासाठी एक वेळ उपाशी राहून त्याला खाऊ घालते, मात्र या महिलेने जे केलं ते अत्यंत क्रूर आणि स्वार्थी निर्दयी आहे। स्वतःच्या सुखासाठी तिने आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतला। दिवसेंदिवस विवाहित महिलांचे अनैतिक संबंध वाढतच चाललेले आहे। अनैतिक संबंधाचा शेवट किती भयंकर होतो हे या घटनेतून दिसून येते। वासनेच्या आहारी जाऊन या महिलेने आपला संसार उद्ध्वस्त केला। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।